टाळ्या वाजू ना गाजरा. अरे मोबाईल आहे ना हातात. बरं नंतर वाजी व्हिडिओ झालो. पण काय टॅलेंट बोलावं लागल, काय टॅलेंट बोला. कसला डान्स बोलावं लागला असता, काय बोलावं लागला. खुल्ला मोकळा गल्ला. कसला डान्स बोलावं लागेल. पण काय डेंजर बोलावं लागेल. पण हे असा बार कोणता आहे रे, हे असा ओपन बार स्टेज असा कोणता बार राहताय रे. अरे लावली ती लावणी आहे ही लावणी होती. मग तर काय डान्स म्हणावं लागेल. म्हणजे कसला टॅलेंट म्हणावं लागेल. हे शाने लोक कन्फ्युज करून टाकल्या मग मॅडम पार. म्हणजे ओळखा पाहू डान्स झाला. हे ओळखा पाहू डान्स. हे डान्स जर कुणाला दाखवला आणि 2 ऑप्शन दिले बार डान्स लावणी, सगळे बार डान्स म्हणणार आहेत, सगळे फेल. अरे काय धंदा. एक तर साड्याच्या नावाखाली एकच चिंदी एवढीच एक चिंदी पदर ठळठळ अंग दाखवी आणि लावणीच्या नावाखाली चाळे खुल्ला मोकळा गल्ला चाळे. अरे 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 हे अजून मी बोललं की बोललं वाटतंय. नाही आता कसं करा. भीगे होठ तेरे, बेबी डॉल मै सोने दी, शिला की जवानी, मुन्नी बदनाम हुई, असल्या गाण्यावर सुरू करा लावणी. आता असल्या गाण्यावर सुरू करा. कारण मराठी गाण्यावर लावणीच्या गाण्यावर तर लावणी वाटतात. हे बरं आहे त्याच्यापेक्षा. डायरेक्ट हे बरं आहे म्हणून आम्ही साडे बी आता हळू कमी करते या. थोडं खालून हळू इथंपर्यंत घेऊन या आणि ते पदर फेकून जाऊ. आता पदराचं ते हाय किती काम त्या पदराचं. हा ते पदर किती जागा कव्हर करायला एवढी. त्या पदराची काय किंमतच वाटतं मला. एखादी रुमाल बांधली तेवढी साडी एवढी केलं कम्फर्टेबल आहे का नाही. कम्फर्टेबल छान अशी करा लावणी आहे का नाही. लावणीची मल्लिका शेरावत. मागच्या त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आणि पुढं मॅडमचे चाळे. इथला पाखरू दाखवल्यात लोकांना मॅडम. इथला पाखरू, या पाखराचे पंख आणि मॅडमचे घोट्याकडून पाय दोन्ही बी छाटून टाकावं लागते. पार छाटून टाकावं लागते. जिंदगीभर नाचता येईल. उगं त्या खुर्चीवर बसून एवढंच करावं.